नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि काल म्हणजे 16 तारखेला अमरावती महानगरपालिकेचे निकाल लागले आहेत. तसे महाराष्ट्रातल्या 29 आपल्या महापालिकांचे निकाल लागले आणि या महापालिकांच्या निकालामध्ये जवळपास 25 महापालिका निकालामध्ये भाजपला अतिशय घवघवीत यश मिळालं. यामध्ये लातूरची एक महापालिका सोडली तर बाकी महापालिकेमध्ये भाजपने घोडदौड ठेवली आहे. पुण्यामध्ये तर महापालिकेने अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवलं. मुंबईमध्ये शिवसेनेला सत्तेपासून रोखलाय वगैरे. या सगळ्या चर्चेमध्ये अमरावती फोकस झाली आहे. अमरावती फोकस होण्याचं मुख्य कारण असं आहे की नागपूरमध्ये मुख्यमंत्र्याच्या गडमध्ये म्हणजे मुख्यमंत्री ज्या शहरातून येतात तिथे आणि गडकरी साहेबांचं जे शहर आहे त्या शहरामध्ये घवघवीत यश भाजपला मिळणं अपेक्षित होतं, ते मिळालं. अकोल्यामध्ये तेच झालंय. अकोल्यामध्ये भाजपनी चांगलं यश मिळालं. पण अगदी 150 किलोमीटरवरच्या नागपूरला आणि 100 किलोमीटरच्या अकोल्याच्या या मधातल्या शहरामध्ये अमरावतीमध्ये मात्र भाजपला यश मिळालं नाही, समाधानकारक मिळालं नाही. यश मिळालं पण ते समाधानकारक मिळालं नाही, कारण 50चा नारा होता आणि तो 25 वरून थांबला. आता भाजपला इतर काही पक्षांची मदत घेऊनच सत्ता स्थापन करावं लागेल, असं चित्र इथपर्यंत क्लिअर आहे. भाजपला यश का नाही मिळालं यापेक्षाही संघटन म्हणून भाजप कसं आहे आणि कसं असायला पाहिजे होता, यासाठी आज माझ्यासोबत चर्चा करायला अमरावती भाजपा ज्यांच्या नावाने सुरुवातीपासून ओळखल्या गेली अशा काही मंडळींपैकी अतिशय मोजके लोक होते ज्यांनी भाजपा जनसंघातून भाजपा जेव्हा समोर आली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जे लोक भाजपात आले अशांमध्ये आपल्यासोबत आहेत श्री रवीजी खांडेकर. रवीजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं म्हणजे अमरावतीमध्ये असं कोण असेल की ज्याला भाजपा माहीत आहे आणि रवी भाऊ माहीत नाही? सगळ्यांना माहीत आहे आणि रवी भाऊ स्पष्ट बोलण्यामध्ये आहेत. त्यांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 1995च्या दरम्यान जेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा निवड मंडळाचे रविभाऊ अध्यक्ष होते. एकूणच एक एक ते लाभाचं पद सोडून आयुष्यभर संघासाठी आणि आयुष्यभर भाजपसाठी ज्यांनी काम केलं अशा त्या पिढीचे नेतृत्व म्हणून रविभाऊकडे बघितलं जातं. त्यांच्या शब्दांना आजही मान आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय जवळचे म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. यासोबत त्यांनी अनेक संस्थांशी त्यांचा जो लगाव आहे, त्यांचा जो जुडाव आहे, ते जे अनेक संस्थांमध्ये काम करतात त्यामुळे सतत सक्रियता हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आज भाजपमध्ये मूळ कार्यकर्त्यांना काही स्थान राहिलं आहे की नाही असाही काहीतरी प्रश्न विचारला जातो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेच्या मनातली मला घ्यायची आहे. आमच्या 2 दिवसाच्या लाईव्हच्या शोमध्ये अनेक प्रश्न लोकांनी विचारलेत. त्या प्रश्नांची उत्तरही मला घ्यायची आहे. खरं म्हणजे रविभाऊ स्पष्टपणे बोलतील आणि खूप खरं बोलतात हे त्यांचं वैशिष्ट्य असेल, परंतु ते स्पष्ट बोलतील अशी अपेक्षा आहे. रविभाऊ, या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? अमरावती महानगरपालिकेची ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एकंदरीत भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक दृष्ट्या ही फार पूर्वीपासून अभियानाच्या माध्यमातून सुरुवात केली होती. आपण काम करत असताना या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आपल्याला झोकून काम करण्याकरता त्यांना प्रेरणा करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांना संबोधित करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे काम करत असताना भारतीय जनता पार्टीने घर चलो अभियान हे प्रामुख्याने सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं. आपल्या अमरावती महानगराला आणि महालार जिल्ह्याला असलेले आपले सन्माननीय पालकमंत्री, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रभारी प्रमुख म्हणून माननीय मंत्री बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या रचनेतून या ठिकाणी प्रमुख म्हणून दिलेले माजी नामदार संजयजी कुटे यांना या ठिकाणी प्रमुख म्हणून दिलं होतं, प्रभारी म्हणून नियुक्त केलं होतं. तर या ठिकाणी पहिले घर चलो अभियान हे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राबवलं. भारतीय जनता पार्टी मूलतः संघटन में शक्ती है हे एक ब्रीद वाक्य घेऊन काम करते. बरोबर. आणि पार्टीचा मोठो हा कार्यकर्त्यांसमोर सतत सर्वजण आम्ही सर्व सतत मांडत असतो आणि राष्ट्रीय स्तरापासून हा मांडला जात असतो की प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि त्यानंतर वाक्यच आहे. तर हे बोधवाक्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही सतत कार्यकर्त्यांवर बिंबत असतो की राष्ट्र हे प्रथम आहे. आणि ज्या संस्कारातून आम्ही घडलो आणि वाढलो तर त्या ठिकाणी एक राष्ट्रीय भावना डोळ्यासमोर ठेवून राष्ट्राला पहिले आपण कशा प्रकारे राष्ट्रमाता समजायचं, या भूमीला आपली कशी माता समजायचं, या ठिकाणी असलेला प्रत्येक नागरिक व त्याची उपासना पद्धती कशी असू द्या, परंतु धर्म, प्रांत, भाषा हे सगळं विसरून राष्ट्र ही आपली माता आहे, ही आपली भारत माता आहे, ही आपली भारत भूमी आहे आणि या राष्ट्राचा मी नागरिक आहे. म्हणून या राष्ट्राच्या प्रती पहिले नंबर 1 वर स्थान राष्ट्राला आणि तोच विचार घेऊन भारतीय जनता पार्टी सुद्धा काम करते आणि त्यानंतर मग पार्टीचा विचार आहे आणि त्यानंतर स्वतः कार्य करता येतो. रविभाऊ, तुम्हाला मी थोडं थांबवतो आणि एक प्रश्न घालतो.
प्रश्न असा आहे की हा जो इतका दीर्घ विचार, इतका गंभीर विचार, इतका खोलात गेलेला विचार जो आहे, अगदी मनामनात रुजलेला विचार आहे, असं विचाराचे आता भाजपात किती लोक आहेत? असं आहे की भारतीय जनता पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे हं. आणि आज जगातला सगळ्यात जास्त सदस्यता असलेला एक पक्ष पक्ष म्हणून त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे देशात नाही तर विश्वात. आणि तशा प्रकारचं सदस्यता झाल्यानंतर ह्या भारतीय जनता पार्टीची जी आयडिओलॉजी आहे, जी विचारधारा आहे आणि त्या ठिकाणी त्या विचारधारेला अनुसरून त्याला आपण आत्मसात करणं आणि ते आत्मसात करायला लावण्याकरता त्यांना तशा प्रकारचं बौद्धिक कार्यकर्त्यांसमोर सतत तो विषय वेगवेगळ्या माध्यमातून मांडत राहणं, हं. हे संघटनात्मक काम करणाऱ्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षापासून तर जे सन्माननीय असतात की जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतात, ते प्रत्येक असे प्रसंगी हा पार्टीचा विचार त्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवायचा प्रयत्न करतात. आता अशा परिस्थितीमध्ये अनेक अशा प्रकारचे हौसे गौसे नवसे ज्याला आपण म्हणतो की ते यावेळेस पार्टीमध्ये सदस्यता घेतात, पार्टीत सम्मिलित होतात, कारण की गल्ली टू दिल्ली सत्ता दिसते. हं, हं, हं. एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळायचे नाही. उमेदवार मिळायचे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या गळ्यात हार टाकणार, बाबा तुला उभं राहायचं आहे, तुला लढायचं आहे आणि ही तिकीट. तुमची पहिली निवडणूक तुम्हाला आठवते का? त्या महापालिकेची जे तुम्ही तुमच्या नेतृत्वात लढल्या गेली, काय सांगतील? तुम्ही 95 मला वाटतं 92 मध्ये 92 सरचिटणीस होतात. 92ला ते तेव्हाची भाजपा कशी होती ते लोकांना आवडेल आता ऐकायला. 1992ला मी 90लाच भारतीय जनता पार्टीचा अमरावती शहर जिल्ह्याचा महामंत्री म्हणून झालो. हा आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये अमरावती शहर हे एक मंडल होतं. हा अमरावती शहराला शहर जिल्ह्यात- मंडल हा जिल्हा वेगळं. हा जिल्हा वेगळा. आता अच्छा. जिल्ह्यामध्ये पूर्ण धारणी टू शेंदूरदळा घाट हा असं अशा प्रकारचा. असं तुमचं ते आणि- वेगळं सूत्र आहे. हा आणि त्यावेळेस संघटनात्मक रचनेमध्ये एक मात्र महामंत्री राहायचा, जो हा. की मी त्यावेळेला होतो. हा आणि स्वर्गीय वर्माजी त्यावेळेस अध्यक्ष होते, बरोबर. विजय किशोरजी वर्मा. हा आणि मग त्यावेळेस काम करत असताना पार्टीच्या काळात अशा प्रकारचा त्याही वेळेस 90 मध्ये हं. प्रतिकूलच होता, हा. अनुकूल असा नव्हता. परंतु मोठ्या अर्थाने त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना हा हिंदुत्व एक विचार घेऊन ते घरच्या समाज- भाकऱ्या करून तुम्ही प्रचार करायचे वगैरे. एक्झॅक्टली अशी स्थिती होती की 90ची निवडणूक ज्यावेळेस या ठिकाणी विधानसभेची झाली, हा तर माननीय माजी मंत्री जगदीश गुप्ता हा हे त्याला त्यावेळेस उमेदवारी दिली. हं. तर बरचसं असं त्यावेळेला चाललं की बा प्रत्येक जण त्यावेळेचा कार्यकर्ता सुद्धा आपला घरून खाऊन पिऊन येऊन प्रचाराला आणि कामाला लागायचा. हा म्हणजे मी असं ऐकलं की कार्यालयामध्ये कच्चा चिवडा तयार करायचे आणि Exactly. कच्चा चिवडा खाऊनच बेचारे प्रचाराला निघून जायचे. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्या वेळेस थोडा तरी काळ चांगला होता, परंतु याच्या आधी ज्यांच्या नेतृत्वात आम्ही तयार झालो, हा असे आदरणीय अरुणभाऊ अडसड, हा की ज्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतली. हं. गडकरी साहेबाला नेतृत्व करताना विद्यार्थी परिषद छात्रसंघ, नागपूर छात्रसंघाच्या निवडणूक करताना त्यांना आदरणीय चैनू भैयांना बघितलं. आणि विद्यार्थी परिषद म्हणून छात्रसंघाची निवडणूक त्यावेळेस मी नागपूर विद्यापीठाचा पासआउट आहे, तिथे हं. निवडणुका व्हायच्या आणि काळ प्रतिकूलच होता तसाही त्यावेळेला हं. सुद्धा. तर हे बघत असताना असं दिसतं की बा त्यावेळेचा कार्यकर्ता क्वांटिटी नव्हती, क्वालिटीच होती. त्यामुळे त्या क्वालिटीला त्या ढाच्यामध्ये बसवणं, तशा प्रकारचं त्याच्या बिंबवणं हं. आणि त्याला तशी कृती करायला लावणं, हं. हे अगदी म्हणजे सहजतेने त्यांनी आत्मसात केलेलं असायचं कार्यकर्त्याला की बा इथे हेच आहे, सतरंजा टाकायच्या, घरचं खायचं आहे, गृहीत धरायचं चिवडा आहे. खायचा आणि काम करायचं आहे. हा. ही स्थिती त्यावेळेला होती त्या इलेक्शन मध्ये तशा आता प्रकारची. आता जे निवडणूक झाली म्हणजे आता केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि स्थानिक मध्ये ही निवडणूक होती. सुरुवातीला असं वाटायचं की 50 जागा घेईल भाजप हा. आणि त्या कोर कमिटीत तुम्ही होतात, म्हणजे सगळ्यांच्या हा. नजरा आहेच तुमच्याकडे त्या विषयावर आणि लोकांच्या मनात हा प्रश्नही आहे. निश्चित तर या 50 ते 25 ही जी मोठा संख्या झाली की ज्यामध्ये आपण अर्धा ग्लास भरलाय असंच म्हणूया, हा. असं का झालं असं लोकांच्या मनात प्रश्न आहे. यामध्ये अशा प्रकारचं झालं की या निवडणुकीची समोर जात असताना या संदर्भातली जी एकंदरीत पार्लमेंटरी बोर्डमध्ये आणि पक्षाच्या संघटनेमध्ये चर्चा झाली, हं. तर असं म्हणावं लागेल की ती चर्चा होत असताना आणि पुढे प्रवास करत असताना किंवा निवडणूक समोर आलेली आहे, तोंडावर आलेली आहे हं. आणि पक्षाच्या अंतर्गत, हं. कारण की आता भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळवणं म्हणजे विजय मिळवणं, असं हे झालं. इक्वेशन आहे. असं जे म्हणतात की भारतीय जनता पक्ष जो निवडून येतो त्याला तिकीट देते, नाही असं नाही म्हणणार असं मी म्हणतात म्हणजे की भारतीय जनता एक काळ होता, मी तुम्हाला सॉरी फॉर दॅट, की एक हा. काळ होता की या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधीचा आणि काँग्रेसचं कार्ड चालायचं की त्यांनी ज्याला तिकीट दिलं तो तो निवडून आमदार खासदार झाला, तो अगदी बनला. नरसिंगराव रामटेक मधून, हा. गुलाब नबी वाशिम मधून. एक्झॅक्टली. हा आज ही स्थिती झालेली आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. बरोबर. विश्वाचं नेतृत्व करण्याकरता आज त्या स्थान त्यांना प्राप्त केलं आहे त्यांनी. तर त्यांच्या नेतृत्वात अमित शहा साहेबाच्या, गडकरी साहेबाच्या हे डेव्हलपमेंट मुद्दा घेऊन जे करतात आहे, विकास म्हणजे पक्षाचा विचार जो आहे राष्ट्र प्रथम हा तर आहेच, बरोबर. हिंदुत्वावर तर बल आहेच. हो. त्या विचारासाठी ती आपली संस्कृती धरून आम्ही काम करतो. आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारतीय जनता पार्टीचा एक बेसच आहे. बेस आहे. बेसच तर आहे. तो घेऊन काम करत असताना विकासाला जे बळ दिलेलं आहे आणि त्या विकासाची लाईन ओढलेली जी दिसते आहे ते धरून अनेक विचारवंत, अनेक समाजातल्या क्षेत्रातले ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये उडी घ्यायची आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीला प्रवेश या दृष्टीने देखील केलेला आहे. 50 ते 25 हे का झालं असेल? 50 ते 25 हे यासाठी झालं की या निवडणुकीमध्ये एकंदरीतच सगळे हौसे गौसे नवसे आणि जेवढे पक्ष आहेत ते सर्व पक्ष अशा प्रकारचे तयार होते आणि सगळ्यांना उमेदवार भेटले. इकडून पोळा केव्हा फुटतो अशाच काही जणांचं लक्ष होतं आणि त्यांनी त्या प्रकारे आखणी करून ठेवली होती की फिल्म दी ब्लँक्स की हे होणार. आणि याशिवाय जेव्हा जनतेकरता आम्ही भारतीय जनता पार्टीने एक आव्हान केलं, पार्टीच्या रचनेनुसार, पद्धतीनुसार, पार्लमेंटरी बोर्डने ठरवल्यानुसार किंवा जे जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी करता अर्ज करावा. आणि तुम्ही जो जनतेचा प्रतिसाद आम्ही बघितला तर आम्ही सुद्धा अवाक झालो की आता यांच्या मुलाखतीचा शेड्यूल ठेवायचं कसं, किती दिवसामध्ये हे निपटायचं. बरोबर. आणि म्हणून मॅरेथॉन अशा प्रकारचे इंटरव्ह्यू घ्यायचे ठरले. साधारणतः 700च्या घरामध्ये अप्लिकेशन्स उमेदवारी करता वेगवेगळ्या प्रभागात झोंडी राजापेठच्या कार्यालयात होत्या. हो हो. आणि मग ती रचना करत आम्ही तशा प्रकारच्या मॅरेथॉन इंटरव्ह्यू सर्व पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी बसलो होतो. आम्ही मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून त्यांनामध्ये कशा प्रकारचं त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करायचं तर त्याच्यामध्ये काही शॉर्ट लिस्टिंग सुद्धा केलं. पण हे सगळं करत असताना आम्हाला वेळ हा फार कमी मिळाला. निवडणुकीचा प्रोग्राम लागला होता आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एकंदरीत पूर्णपणे जे सोशल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे होतं सर्व प्रभागामध्ये आणि भौगोलिक रचना त्या प्रभागाची बसत असताना हे 4 उमेदवार कशा प्रकारे बॅलन्स करायचे प्रभागातले. तर अशा प्रकारचा काही फटका आम्हाला अशा प्रकारचा बसला की जसं एक उदाहरण देता येईल की बाबा बेनोळा, दस्तूरनगर, भीमटेकडी, बरोबर, प्रभाग नंबर 10. या प्रभाग नंबर 10चा मी इंचार्ज होते. मी प्रभारी होतो तिचा. एक्झॅक्टली. आणि तिथे 3 राष्ट्रवादी 1 भाजपा असा निकाल आला. तर या ठिकाणी आमचे 4ही उमेदवार हे एकाच भागातले झाले. बरोबर. पूर्णच्या पूर्ण अमर कॉलनी पासून तर तिकडे दस्तूरनगर चिमोटे लेआउट 4ही उमेदवार इकडले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेला एक वर्ग, एक भाग यशोदानगर पर्यंत, भीमटेकडी पर्यंत हा सगळा एका साईडला झाला, ब्लँक झाला. म्हणजे भौगोलिक रचना चुकली. नाही म्हणजे हा अभ्यास करणं आवश्यक होतं की जे की 2000 तुम्हाला प्रभारी तेव्हा केला गेला जेव्हा उमेदवार दिलेले होते. बरोबर. मी 6 तारखेला जॉईन केलं. पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जेव्हा झाला आणि निर्णयात तुम्ही होता. हो. तर तुमच्या समोर हे तिकीट वाटले गेले हे मला सांगायला काहीच हरकत नाही की पार्लमेंटरी बोर्ड जे होतं त्या पार्लमेंटरी बोर्डचे सन्माननीय सदस्य तुम्हाला सगळे माहीत आहेत. तर हे घेत असताना मेजॉरिटी इज द लॉ प्रमाणे आम्हाला तिघांना म्हणजे त्यामध्ये मी, किरण भाऊ आणि किरणताई, आम्ही 3 जणांनी पक्षहिताच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस जे सुचवलं उमेदवाराच्या बाबतीमध्ये, सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत तिथे असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, परंतु मेजॉरिटी इज द लॉच्या निर्णय झाले. आता ते निर्णय अशा प्रकारच्या झाल्यामुळे त्या ठिकाणी ती गॅप निर्माण झाली. ते उमेदवार त्या ठिकाणी विजयी होण्याची शक्यता फार कमी होती. तिथली भौगोलिक परिस्थिती. तेव्हा विरोध केला या नावांना. हो. परंतु शेवटी कसं असतं की बहुमताचा निर्णय, परंतु बहुमताचा निर्णय असतो ना, शेवटी तुम्हाला पुढे जायचं असतं तुमच्या हातात. हा जो निर्णय झाला यामागे काही वेगळे संकेत होते, काही रचना होती, ज्यांनी कोणी केला असा एक आक्षेप आहे सगळ्यांचा, तो खरा आहे असं कोणाच्या फायद्याचे हे निर्णय होते असं काही असं चर्चा मलाही जनमानसामध्ये ऐकायला मिळते किंवा कोणाचा ना कोणाचा हेतू आणि कोणाचा ना कोणाचा इंटरेस्ट हा एका विशिष्ट आपल्या ह्याला कसं सहाय्यभूत ठरेल त्या दृष्टिकोन तसे जर का निर्णय केले तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचा लाभ होईल असा विचार होता. असा विचार निश्चित होता. तुम्हाला बाजूला काढण्यामागे काय कारण असेल? 3 व्यक्तींना म्हणजे त्यात महापौर होते, माजी महापौर आहेत किरणताई आणि किरण भाऊ तर अध्यक्ष होते. तुम्ही कधीतरी मोठं पद भूषवलंय पक्षामध्ये आणि सतत कार्यक्षम आहे. ही 3 महत्वाची माणसं बाजूला ठेवण्यामागे तुम्हाला काय जाणवलं की आपलं का बाजूला ठेवतात आहे की तुम्ही सोयीचं पक्षाच्या सोयीचं तुम्ही बोलत होते? पक्षाच्या हिताचाच आम्ही जास्त बोलत होतो
आणि ते राजकीय दृष्ट्या त्यांच्या पचनी पडत नव्हतं. म्हणजे व्यक्तिगत हित पाहिलं गेलं तिथं काही लोकांनी, निश्चितच असं म्हणावं लागेल ना. तिथं फटका बसला. निश्चितच व्यक्तिगत हित पाहायला गेलं, हा त्यामुळेच त्याचा तो फटका बसला. हा आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांची नाराजी झाली. हम्म, कार्यकर्त्यांची नाराजी झाली, त्याच्यामध्ये परिणाम असा झाला की कार्यकर्ते घरी बसले. हम्म, कार्यकर्त्यांना शांत करणं, समजावणं, हे करणं, ह्याची कुठल्याही प्रकारची रचना करण्याकरता हम्म. आणि ते करण्याकरता जबाबदारी कोणाला दिली नाही, तेवढासा वेळही नव्हता. 3 तारखेपासून 15 तारखेला मतदान होतं, म्हणजे 14 म्हणजे 10 दिवसच मिळणार होते. बरोबर. 10-11 दिवसामध्ये ज्याला ज्या ठिकाणी प्रभारी नियुक्त केलं, साधारणतः पार्टीच्या व्यवस्थेप्रमाणे प्रभार हे 5 आणि 6 तारखेला देण्यात आले. जसं मला 6 तारखेला प्रभार देण्यात आला की तुम्हाला हम्म, बेनोडा या ठिकाणी दस्तूरनगरच्या या 10 नंबरच्या प्रभागात तुम्हाला जायचं आहे. हम्म, मी म्हटलं ओके. तर त्या ठिकाणी तिकीट वाटप वगैरे सगळं झालं होतं. हम्म. सगळेजण ते उमेदवार जशा आपल्या पद्धतीप्रमाणे एकत्रित येऊन 4ही कामं त्या ठिकाणी होते, हम्म. ते कामाला लागले होते. मला फक्त त्याला गिअर अप करून दिशा द्यायची होती आणि सगळं पण करायचं तेव्हा तर होतं. सगळं तुमच्या हातून निघून गेलं होतं. हो, पण प्रचाराशिवाय काही शिल्लकच नव्हतं हा प्रचार आणि मग आता पुढलं स्ट्रॅटेजी करणं एवढंच हातामध्ये त्या होतं की काय प्रभागापुरतं. त्या प्रभागापुरतं वाटप तर झालं होतं. वाटप तर सगळं होऊन गेलं होतं. एक जो चर्चा नेहमी असते आणि तो भाजपने केली आहे, सर्वे हा एक प्रकार आहे. हो, म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की कोर कमिटी निर्णय घेते हा, आणि कोर कमिटी मधल्या सगळ्या सदस्यांपैकी बहुमतात एक काहीतरी वेगळा निर्णय झाला. हा. तुम्ही 3 लोकांनी वेगळे नाव सुचवले होते. म्हणजे सर्वेचं काय प्रकरण आहे? सर्वे हा जो भाग आहे की पार्टीची आता एक अशा प्रकारची पद्धती सुरू झाली आहे पार्टीमध्ये, हम्म, की व्यवस्था आहे पार्टीची ती तशा प्रकारची हम्म, की माननीय बावनकुळे साहेब हे प्रभारी आहेत, पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रमुख आहेत, नेते आहेत. हम्म, आणि देवेंद्र साहेब तर महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत. दादा चव्हाण अध्यक्ष आहेत. हम्म, तर पार्टीच्या रचनेत व्यवस्थेत असं ठरलं होतं की बा एक अशा प्रकारचे आपण 2 सर्वे घ्यावे हम्म, की जे इच्छुकांचे नावं आपल्याकडे आलेले आहेत, जे पक्षाच्या अंतर्गत कॅडरमधले कार्यकर्ते आहेत, जे तिकीटं मागतात आहेत ते, आणि आपण ज्या मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये जे पोटेन्शियलवाले शॉर्टलिस्टमधले झालेले नावं आले आहेत त्याच्यावर ते नावं त्या सर्वेला दिल्या जातात. ती एजन्सी कोणती असते ती पार्लमेंटरी बोर्डला माहित माहित नसते. नसते. त्याचा Sorry. फायदा झाला का त्या सर्वेचा? त्या सर्वेचा काही अंशी बऱ्या प्रकारे फायदा झाला की बरेचसे पोटेन्शियलवाले आणि जे क्रमवारीमध्ये होते त्या लोकांना स्थानी मिळाला आणि ते विजयी पण झाले. पण तुम्ही जे नावं सुचवले होते, जे हा. मुळात तिथे लोक कामाला लागले होते, हा, म्हणजे हा जो एक निरीक्षण असं आलंय की जी लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लागली होती, पक्षाने त्यांना हो दिला होता इनडायरेक्टली की तुम्ही कामाला लागा. नाही मी असं काही? सॉरी फॉर दॅट. नाही नाही नाही, कोणालाही तुम्ही कामाला लागा, तुझे पक्के तिकीट पक्के आहे हा, असं मी तर निश्चित नाही सांगितलं. असं नाही. नाही 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 नाही. म्हणजे काही बिलकुल ठिकाणी नाही. असं बघितलं आपण. कसं आहे की ज्यांच्या महत्वाकांक्षा होत्या हा, किंवा आपल्याला या प्रभागातनं उभं राहायचं आहे, हम्म, तर तो त्याच्या तयारीला लागला होता. हम्म, आता माझ्या कामाची पद्धत का आम्ही शक्यतोवर संकेत असे असतात पार्टीचे आणि ते बावनकुळे साहेबांनी पण दिले होते. त्यांनी फार चांगल्या प्रकारे निवडणूक या ठिकाणी हाताळली त्यांनी आणि कुटे साहेब या ठिकाणी नाही. बसून राहिले. पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या एकूण उपस्थितीबद्दल सर्वांचंच मत चांगलं आहे नाही नाही, आणि त्यांची अतिशय उपस्थिती कौतुकास्पद आहे. आणि कुटे साहेब हे ज्या ठिकाणी होते संजय कुटे. म्हणून हे हातात लागले 25. हा हा, ते जर का या ठिकाणी लक्ष देऊन नसते, हम्म. म्हणजे पक्षाच्या हायकमांडनी हे जर का या 2 नेत्यांनी असं सातत्य या ठिकाणी ठेवलं नसतं तर फार गडबड. म्हणजे आपण सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोलताना भाजपच्या आणि भाजपेतर सगळ्यांशीच एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थिती उत्तम हाताळली. खाली जी गडबड झाली, ज्या गडबडीबद्दल हा. तुम्ही बोलताय, हे खालच्या लोकांची गडबड झाली. पण आता मला प्रश्न असा आहे की जो भाजप बदलता भाजप आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? काय बदललंय आता भाजपमध्ये? भाजपमध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच झाली आहे की खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी झालेली आहे. हा, गर्दी झाली आहे. हा, आणि ते क्वांटिटी आणि पार्टीचा विस्तार करणं हा पार्टीचा एक मोठो असतो. हम्म. म्हणजे हा तितकाच अभिमानाचा भाग आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य असलेला राजकीय पक्ष डेमोक्रेटिक कंट्री मधला भारतातला हा भारतीय जनता पार्टी आहे. हम्म. हा अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ही क्वांटिटी तुमच्याकडे जेव्हा येते तेव्हा ती क्वांटिटी त्या ठिकाणी त्या विचारसरणीशी मिसळून काम करेल, पार्टी समजून घेईल, पार्टीची रचना समजून घेईल, कार्यपद्धती समजून घेईल, ही शिस्त लावण्याकरता बराच वेळ लागतो तयार व्हायला. आणि ती गोष्ट तयार करण्याकरता आपल्याला जे कार्यशाळा असतात आमच्या ह्याच्यामध्ये, तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वर्ग घेतले जातात, जे कॅडरमध्ये येऊन जातात. आणि काही लोकांनी, म्हणजे मी ह्या ठिकाणी एक उदाहरण देऊ शकेल की भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय विचारधारणा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचा
राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन आणि राम जन्मभूमी आंदोलनाशी सहभागी होऊन काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीत आलेले बनवारी लालजी पुरोहित पुरोहित आणि पार्टीने तितकाच त्यांचा सन्मानपणे विचाराला धरून आलेले. बरोबर. त्याने आणि- राजीनामाच त्यासाठी दिला होता. हा. काँग्रेसच्या खासदार पदाचा राजीनामा त्याने हा. यासाठी दिला हा. की मी राम जन्मभूमीमध्ये तिथे जाईल. तर अशा प्रकारे आता जे इनकमिंग होत आहे तसे हे नाही. तसं भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी मला खूप पटलेली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद पटला आहे, तुमची शिस्त खूप चांगली आहे, कॅडर बेस पार्टी आहे. असं काही नाही. असं काही नाही. सध्या तर ज्याला यायचं आहे हा, तो येऊ अशा देतो. प्रकारचा दिसतो किंवा माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे, गोल आहे, राजकीय कुठेतरी आपल्याला साध्य करायचं आहे, बरोबर. तर त्या दृष्टीला घेऊन येतो. पण काही असे असतात जी क्वांटिटी फार कमी आहे हा, की जे विचारसरणीला धरून, जसं डेव्हलपमेंटला धरून भारतीय जनता पार्टीमध्ये येणारे भरपूर लोक आहेत, किंवा जो विकासाची दिशा आणि विकासाची गंगा शेवटल्या माणसाच्या उत्थानापर्यंत, कल्याणापर्यंत हे मोदी साहेबाच्या आणि देवेंद्र साहेबाच्या माध्यमातून होत आहे. हम्म. तर असा वर्ग जो आहे तो वर्ग स्वार्थी नाहीये, पण त्याला काही आता- मागायचंही नाहीये. आता एवढा प्रवास इतका मोठा प्रवास झालाय आपलाही आणि इतकी गर्दी आली आहे, पण यात ज्यांनी हे सगळं उभं केलं, सुरुवातीपासून फाउंडेशन मध्ये तुम्ही लोक राहिले, आता तुमच्या स्थानाबद्दल लोक असं म्हणतात आहे की एकूण पक्षाच्या मूळ म्हणजे तुम्ही काम करा, हम्म. पण पदावर बसायला वेगळीच लोक येतात. याबद्दल तुमच्या मनात काय आता? नाही, मी तर पार्टी करता काम करतो, त्यामुळे मला तर बिलकुल या बाबतीत खंत नाही. परंतु राजकीय क्षेत्रात काम करतोय तर असं वाटतं किंवा जसं मी त्यावेळेस सुद्धा कुठल्याही प्रकारचं लॉबिंग 95 साली पण केलं नव्हतं. माझा तसा स्वभावही नाहीये, बरोबर. मी लॉबिंग नाही केलं. परंतु मला अगदी त्यावेळेस स्वर्गीय संघटन मंत्री अरविंदजी शहापूरकर होते, हा, गडकरी साहेबांचा तर काही प्रश्नच नाही, अरुण भाऊ वगैरे सगळे, स्वर्गीय भाऊसाहेब पुणकरी होते, स्वर्गीय गोपीनाथजी, स्वर्गीय, म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की हा, मी या सगळ्यांचं काम केलंय. सहवास लाभला. हा, सहवास लाभला महामंत्री म्हणून स्वर्गीय प्रमोदजी बरोबर, स्वर्गीय गोपीनाथजी साहेबांबरोबर वगैरे हम्म, यांचा सहवास लाभला आहे. तर मला एकदम तशा प्रकारचा फोन आला हम्म, आणि त्यावेळेस जावडेकरजी होते, हम्म, हम्म. प्रकाशजी. प्रकाश जावडेकर. हा, तर प्रकाशजी जावडेकरांचा फोन आला की असं असं तुला हे करायचं आहे, तर तुझं अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि तुझं हे सगळं पाठव. हा, तर ते सगळं पाठवलं गेलं की याच्यामध्ये बसतो का कोड कंडक्ट मध्ये, सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत सगळं ते लागू होतं मला, कोड कंडक्ट बरोबर. आणि लीन मी ते का ते बघ. हा, मग मला ते सगळं त्यात बसत होतं, म्हणून मी त्यातनं मोकळं होऊन 5 वर्षाकरता तिकडे गेलो हम्म, आणि ते पदावर ते नंतर वाइंड अप झालं. बरोबर. गव्हर्नमेंट बदलल्यानंतर हा. मी माझ्या प्राध्यापक म्हणून रुजू झालो. म्हणजे आता मार्गदर्शक समितीत असण्यापेक्षा हा. कुठेतरी महत्वाची जी पदं असतात, ज्याच्यावर निर्णय होतात, अशा पदांमध्ये जुने जाणकार लोकांना घ्यायला हवं का, असं अनेकांचा विचार आहे. नाहीतर यातून असं होईल की भाजपचा कॅडर बेस जो कार्यकर्ता आहे तो मागं फेकला जाईल आणि नवीन पाहुणे येतील आणि तेच जागा घेतील. निश्चित मला असं वाटतं की हा विचार आपल्या माध्यमातून आणि या प्रश्नाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतो आणि पक्षांच्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचतो आहे. तर निस्वार्थ भावनेने काम करणारे असतात, सगळेच जण असतात, परंतु ते निस्वार्थ भावनेने काम करत असताना जेव्हा राजकीय पक्षासाठी काम करतात आहे, तो कोणी बोलून दाखवतो, लॉबिंग करतं, डेलिगेशन देतं, सगळ्या गोष्टी करतं. हा. कोणी नाही करत असं वाटतं की बा चला ठीक आहे बा, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर माझ्या बरोबर किंवा माझ्या नंतर सुद्धा काम करणारे जे 5-10 वर्षामध्ये काम करणारी जी फळी आहे, हा. तर निश्चितच त्यांना लोक स्वाभाविकपणे टिकून नाही राहणार ना अशाने. लोक नाही. येतील, एका निवडणुकीत तिकीट घेतील, ते पद घेतील, पुन्हा दुसऱ्या पक्षात जातील, पुन्हा येतील, प्रोफेशनल होतील सगळे लोक. नाही, असं नाहीये की ते त्या पद्धतीने कामामध्ये आल्यानंतर पक्षाच्या बैठकीमध्ये बसल्यानंतर पक्षाचा आयाम जर हा. का त्यांच्या लक्षात आला हा. तर काही जण स्थिरावतील. हम्म. आता सन्माननीय विखे पाटील आहेत, हा, हा, ते सध्या सत्तेत आहेत, सत्तेत आहे, कायमस्वरूपी. भारतीय, हा, कायमस्वरूपी कायमस्वरूपी सत्तेत आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. हा. तर भाजपामध्ये ही एक मोठी चर्चा आहे आणि ती वाढत आहे की ज्यांनी पक्ष बांधला अशा सगळ्यांचा न्याय मिळेल का, असं एक खूप आतला आवाज आहे. आणि त्या आवाजामध्ये अमरावतीमध्ये किरण पातुरकर असतील, किरणताई महल्ले असतील किंवा वैभव खांडेकर असतील, यांच्यासाठी अच्छे दिन येतील का, असं मी एकदा लिहिलं होतं. तुम्हाला अपेक्षा नाही, हे खरं आहे वैभव, परंतु अजूनही आपल्या व्यवस्थेमध्ये खूप अशी पदं आहेत जिथे असा मान दिला जातो. तुमच्यासाठी काही असं कधी चर्चा नाही झाली का पुन्हा नवीन, आता पुन्हा सरकार आल्यावर? नाही, सरकार आल्यानंतर सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये आणि आमच्या केंद्रस्थानी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माननीय देवेंद्र साहेब नेतृत्व करतात, त्या दादा चव्हाण आहेत, बावनकुळे साहेब आहेत. तर मागच्या 14 ते 19 सुद्धा सरकार होतं आणि त्यावेळेस युतीचं सरकार होतं. त्या कालावधीमध्ये सुद्धा युतीच्या सरकारने ठरवलं की कुठल्याच प्रकारचे मंडळं, महामंडळं किंवा हे
कुठल्याही कॅडरमधल्या लोकांना कुठल्याही प्रकारचं पद त्यावेळेस मिळालं नाही. मग त्यानंतर जे सरकार आलं तर थोडी घडामोड झाली. 2.5 वर्ष राजकीय सगळे आपले स्थितांतर झाले, राजकीय पक्ष तुटले, हे झालं. मग परत 2.5 वर्ष तुटातूट होऊन परत हे मिळाले. आता ही जी सरकार आहे, या सरकारमध्ये सुद्धा हे महायुतीचं सरकार आहे. बरोबर. आता या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय अजितदादांचा त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ म्हणा, बाकी प्रत्येकाने परिभाषा वेगवेगळी केली आहे. बरोबर. पण आज 133 सीट्स भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे. तर हे असं कुठेतरी कार्यकर्त्यांना हे मिळालं पाहिजे, ज्याला असं म्हणतात की नाही की बा आम्ही काम करत असताना सर्व लोकांना कुठे ना कुठे एक सन्मानाचा काही ना काही बिल्ला लावायला जरी मिळाला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की त्यांनी पार्टी करता नाऱ्या लावल्या, रस्त्यावर उतरल्या, केसेस अंगावर लावून घेतलेल्या आहेत, घरी कुटुंबामध्ये वादावादी सुद्धा झालेल्या आहेत अनेकांच्या. बरोबर. म्हणजे काही कार्यकर्त्यांच्या मी सुद्धा घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला गेलो की बा असं नाही ठीक आहे, अरे पण हा म्हणून वेळासारखा, अरे म्हटलं ठीक आहे, हा माझ्या लक्षात आलेला आहे सगळ्या गोष्टी. म्हटलं बरं याचं काही बघा. काही जण म्हणतात की याला चिटकून द्या, म्हटलं फेविकॉल आहे चिटकून देऊ, याला कुठेतरी चिपकवून द्या. हा म्हटलं अजून पण आम्हीच चिपकलो नाही, यांना कुठे चिपकवून द्या. परंतु पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असा विचार श्रेष्ठीने म्हणजे आम्ही सुद्धा केला पाहिजे ना. आम्ही एका स्तरावर आहो ना, जे सामान्य कार्यकर्ते आहेत आणि जे नगरसेवक आजचे झालेले आहेत किंवा माजी नगरसेवक आणि पार्टीच्या रचनेमध्ये विविध पदावर काम करतात आहे, त्यांच्या दृष्टीने आम्ही पहिली फळी आहो ना इथे त्यांची इमिजिएट. बरोबर. तर त्यांचा आवाज सुद्धा श्रेष्ठींपर्यंत पोहोचला पाहिजे ना. त्यांचा विचार कोण करणार आहे? बरोबर आहे. कारण की तिकीट सगळ्यांना देऊ शकत नाही. करेक्ट. मान्य आहे, खांडेकरांना माहित आहे. जसं आता अंबापेठेचा किंवा प्रभागाचा जर का विचार केला तर जर का 43-47 लोक जर का तिकीट मागतील आणि एकाला तिकीट द्यायचं आहे आणि अशा प्रकारचा प्रभाग आहे की ज्या प्रभागातले तिकीट मिळणं म्हणजे नगरसेवक बनणं आहे. करेक्ट. बालेकिल्ला हार्ट ऑफ द सिटी आहे आणि बालेकिल्ला आहे. आता या प्रभागामध्ये तर माझी किती गोची होणार किंवा पार्लमेंटरी बोर्डची किती गोची होणार या संदर्भात. बरोबर. आणि मग काम करणारे, तिकीट मागणारे पण सगळे विविध पदावर असलेले, की ज्यांनी पार्टी करता गेल्या 10 वर्षात, 12 वर्ष, 15 वर्षामध्ये झळ सोसलेली आहे, काम केलं आहे. मग त्यांना ते नाही देऊ शकलो तर काही तर सन्मान त्यांना दिला पाहिजे की समाजामध्ये उभे राहतील आणि म्हणतील ताटपाण्याने आपल्या कुटुंबांना, आपल्या प्रियजनांना, यांना त्यांना किंवा पार्टीने माझं काय इज्जत केली आहे, काय मला सन्मान दिलेला आहे. एक प्रश्न अमरावतीकर विचारताय सगळ्यांना आहे की भाजपामध्ये सध्या गोंधळ झाला आहे. म्हणजे निवडणूक निकाल लागल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहे, कोणाचं महत्व कमी जास्त याच्यावर सुरू आहे, कोर कमिटीवर एवढे आरोप झाले. आता येणाऱ्या काळातली भाजपा जिल्ह्याची कशी राहील, काय वर्णन आहे तुमचं? हा निश्चितच एक मोठा प्रश्न आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टी करता चिंतेचा विषय आहे की त्याला एक तर सगळ्यात मोठं कारण की बा आम्ही सगळे पार्लमेंटरी बोर्डमध्ये असणारे सगळेच जण, आणि असं म्हणावं लागेल की बा इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा खूप असल्यामुळे कॅडरमधले मॅक्झिमम लोकांनी निवडणुका लढल्या. असं झालं की अध्यक्ष हा प्रेसिडेंट ओरिएंटेड पार्टी आहे, डॉक्टर दांडे साहेब हे अध्यक्ष आहेत, पण त्यांचे चारही महामंत्री जे होते ते चारही महामंत्री निवडणुका लढतात. बादल कुलकर्णी निवडणुकीमध्ये गेले, राधाताई कुरील निवडणुकीमध्ये गेल्या, चेतन पवार निवडणुकीमध्ये गेले, आणि चौथे महामंत्री समदूरकर जे होते की त्यांना तिकीट वाटपामध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यांची समजूत घालून त्यांनी शांत करण्यात आलं त्यांना, परंतु ते प्रवाहामध्ये आणि रचनेमध्ये, आणि त्यानंतर अनेक मंडळाचे अध्यक्ष आणि महामंत्री हे त्यांच्या भाग्याने त्यांना तिकीटा मिळाल्या बऱ्याच जणांना. त्यामुळे हे जे कॅडर होतं की जे निवडणुकीचं संचलन करतं, ते निवडणुकीचं संचलन करण्याकरता मी ज्या ठिकाणी गेलो किंवा माझ्यासारखे ज्या ज्या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्डमधले प्रभारी गेले त्या प्रभागाचे प्रमुख म्हणून, तर त्या तिथचे कॅडरमधलेच अध्यक्ष मंडळाचा महामंत्री किंवा त्या मंडळाची महिला आघाडी अध्यक्ष हीच जर का निवडणूक लढते आहे तर त्या संघटनेच्या महिलांना बसवायला, कामाला लावायला, पदयात्रा कशी काढायची, रचना काय करायची, घर टू घर कसं फिरायचं, स्ट्रॅटेजी मला किती करायची जरी असली तरी कॅडर समोर पाहिजे ना. करेक्ट. समन्वय जरा तुटला. हा, तर तो कॅडरचा ज्या त्यांची इच्छा होती त्यांना तिकीट मिळाले, बरोबर, त्यामुळे ते लढले आणि जिंकायच्या ईर्षेने लढले, काही प्रश्न नाही. पराभूत झाले, बादल कुलकर्णी पराभूत झाले, 2 लोक पराभूत झाले, राधा कुरील आल्या निवडून. अच्छा, 3 लोक आहेत. आता प्रश्न आहे की भाजपा आता या सगळ्या वादातून, विवादातून उभरेल कशी? 100% म्हणजे केवळ मी मला स्वतःलाच म्हणत नाही तर पार्टीचे
जे तयार कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे पार्टीच्या गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून किंवा विद्यार्थी परिषदेच्या जसं फॉर एक्झाम्पल दिनेश म्हणावं लागेल, तुषार म्हणावं लागेल, की जे कॅडरमधनं आलेले लोक आहेत. बरोबर. तर हे जे तयार लोक आहेत, शुरा आहे, म्हणजे ही मंडळी जी आहेत, आम्ही किरणताई आहे, आम्ही लोक की म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे नाराज होऊन बसले नाही घरी. नाराज होऊन घरी बसलो नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची एनर्जी कमी झालेली नाही आहे. त्याच एनर्जी. पार्टीला 100% याच्यातून आम्ही तारून सलाखून निघालेलो असल्यामुळे उभं करू. ऑर्गनायझेशन आहे, कॅडर बेस्ड पार्टी आहे, हे समजावून सांगू. फक्त मेहनत आम्हाला प्रचंड घ्यावी लागेल की त्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालणे आणि त्यांना कन्व्हिन्स करून समजून काढ की आमची विचारधारा भारतीय जनता पार्टीची ज्यांनी आत्मसात करून जो आमच्याबरोबर प्रवाहात ज्यांनी काम केला आहे ना, तो सहसा त्याला कुठलंही काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पार्टी ह्या विचारसरणीशी तो जुळू शकत नाही, जाऊ शकत नाही. करेक्ट. तो एक तर घरी बसेल, थांबेल, आणि नाही तर आमच्यावर नाराजी प्रकट करून घरी बसला राहील, येस. आणि नाही तर कामात येईल. आणि हा मला विश्वास आहे, हा मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा हा कॅडर, हा कार्यकर्ता पुन्हा आणि वरती श्रेष्ठी सुद्धा याच्यावर लक्ष देतील, ह्याचाही मला विश्वास आहे. की कसं आहे की निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ह्या बाबतीमध्ये या ठिकाणी जे संजयजी कुटे होते निवडणुकीचे या ठिकाणी प्रभारी म्हणून प्रदेशाकडनं, आणि बावनकुळे साहेब होते, यांचं जे सातत्य होतं, जी कन्सिस्टन्सी होती, जे लक्ष देऊन ते काम करत होते, तर हे यांना ह्या लॅकुमा जर का लक्षात आला तर ते दुरुस्त करण्याकरता, ते डॅमेजेस सगळे हे करण्याकरता एक रचना पार्टीमध्ये केल्या जाईल आणि सगळ्यांना परत उठून पार्टी ताकदीने उभी राहील. आणि आम्हाला खात्री आहे की जे निकाल आले आहे या निकालाच्या आधारावर फक्त आता महायुती की जय हो. तर ते तर इक्वेशन दिसतं, म्हणजे सांगायची आवश्यकता नाही. आता पेपरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत असल्या तरी मला या बाबतीमध्ये विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचाच महापौर अमरावती महानगरपालिकेमध्ये बसेल. येस. भाजप ही कॅडर पक्ष आहे आणि यामध्ये कार्यकर्ता जो आहे तो अतिशय घट्ट असतो. तो पक्षासाठी झटतो, तो पक्षासाठी लढतो आणि मग एखाद्यास तिकीटही मिळालं आणि नाही मिळालं तरी तो विचलित होत नाही. ज्यांनी कॅडर बनवलं, जे कॅडर स्वतः होते आणि आहेत, आणि ज्यांना कॅडरवर खूप विश्वास आहे, भाजपाचा अजूनही असा एक मोठा त्यामध्ये फळी आहे कार्यकर्त्यांची, की जे अजूनही हे याच्यावर पक्के आहेत की आम्ही हे सगळं जरी आता डिस्टर्ब वाटत असलं तरी हे सगळं संघटित करू. कारण यानंतर म्हणजे अमरावतीच्या नंतरचे जे सर्व नेते आहेत, ते संजय कुटेंचं नाव घेतात किंवा बावनकुळे साहेबांचं किंवा देवाभाऊंचं, ही सगळी मंडळी एका विशिष्ट संघ परिवारातून आल्यानंतर एक प्रकारचं त्यांच्यामध्ये संस्काराचं बीज, संघटनाचं बीज अतिशय पक्का आहे. आज रविभाऊंकडून आपल्याला हे नक्की माहीत झालं की अमरावती भाजपा जी सध्या डिस्टर्ब वाटते, कुठेतरी फांगाफांग वाटते, आरोपाच्या घेऱ्यामध्ये आहे, हे सगळं बाहेर निघेल. महापौर भाजपचं होईल, याबद्दल सगळेच लोक पुन्हा प्रयत्न करतील. अपेक्षा आहे की ज्या मंडळींनी इथली भाजपा उभी करण्यासाठी खूप ताकद लावली, अशाही लोकांना, ज्यांना तुम्ही ज्येष्ठ म्हणू नका, त्यांना सक्रिय म्हणा, सक्रिय जास्त शब्द चांगला आहे, अशा सक्रिय लोकांनाही सोबत घेऊन नवी कॅडर तयार करतील आणि संघटन म्हणून भाजपा पुढे जाईल. मला असं वाटतं की रविभाऊंचं मार्गदर्शन या सगळ्या सिस्टीमला असेल आणि येणारी भाजपा, सत्तेतली भाजपा आता आघाडीची राहील. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. निश्चित. तुमच्याकडे आता पक्षाने काही जबाबदारी दिली आहे का की हे सगळं विचलित झालं हे दुरुस्त करायचं? नाही, सध्याच्या ह्याच्यामध्ये आता आजची स्थिती अशा प्रकारची आहे की मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे. जयंतराव देवणकर हे निवडणुकीचे प्रमुख आहे, प्रदेशाकडनं नियुक्त केलेले. त्यामुळे आता याच्यावर सारासार पार्टीकडनं जर का पार्टीने सूत्र हे कुटे साहेबांच्या हातात जर का दिले तर संजयजी कुटे बोलणी करण्याकरता येतील. कारण की निश्चित आहे की ऍब्सोल्यूट मेजॉरिटी ही नसल्यामुळे जी महायुती प्रदेशामध्ये आहे तशाच प्रकारचं महायुतीचं चित्र या ठिकाणी निर्माण करण्याकरता सगळ्यांशी ते बोलतील निश्चितच. त्यातल्या त्यात युवा स्वाभिमानचे जे सन्माननीय आमदार आहेत रविभाऊ राणा यांनी प्रेसलाच म्हटलेलं आहे की बाबा महापौर भाजपचा होणार. बरोबर, दोनदा बोललेले आहेत ते. आणि अजित दादा पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र साहेबाबरोबर आहेत, महायुती परत ते घटक आहेत. बरोबर. त्यामुळे इथे सुद्धा संजयजी खोडके विद्यमान जे आपले आमदार आहेत, MLC आहेत, तर त्यांच्याकडे महामंत्री म्हणून त्या पार्टीची जबाबदारी देखील आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारची ही सत्ता बसेल, ती महायुतीचीच बसेल. आणि अमरावतीला विकास आणि सुरक्षित अमरावती करण्याचा महायुतीचा जो एक प्रकारचा हेतू आहे तो साध्य केला जाईल. आज आपण इथेच थांबू
आणि एकूण भाजपाची संघटन आपला आज मुळात विषयच होता की भाजपा संघटन कसं आहे आणि संघटन म्हणून भाजपा येणाऱ्या काळात कसं काम करेल. रविभाऊ आणि किरण पातुरकर असतील किंवा किरण महल्ले असतील यांचं जे मुळात संघटनावर जो विश्वास आहे, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यामध्ये विश्वास आहे, संवादावर विश्वास आहे, हा असाच चालू राहील. रविभाऊ तुम्ही आलात, चर्चेच्या या टप्प्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि इथे धन्यवाद. नमस्कार.